मुख्यमंत्र्यांच्या वैद्यकीय मदत कक्षाच्या धर्तीवरती राज्यामध्ये उपमुख्यमंत्री सहाय्यक वैद्यकीय कक्ष सुद्धा सुरू झालाय। महत्त्वाची बाब अशी की देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री असतानाच उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष निर्माण झाला होता। 31 ऑक्टोबर 2023 ला उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष स्थापन केला गेला, मात्र तो पूर्ण क्षमतेने सुरू झालेला नव्हता। त्यामुळे आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी तो पुन्हा एकदा कार्यान्वित केलाय। यामुळे उपमुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाची आता नव्यानं चर्चा सुरू झाली आहे। जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणून त्यांनी त्यांच्याकडे पाहिलेलं आहे। म्हणून असा जर एखादा त्यांनी पुन्हा उपमुख्यमंत्री सहायता योजना जर सुरू करत असेल तर त्याचं कौतुक केलं पाहिजे। हे कुणाबरोबर स्पर्धा करण्याचं मार्ग नाही आहे, हे लक्षात घ्या। एखाद्या दुखणाऱ्या माणसाला, एखाद्या आरोग्याशी निगडीत असलेल्या माणसाला मदत करणं हे सर्वांचंच कर्तव्य आहे आणि म्हणून उपमुख्यमंत्री साहेब जे करतायत त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं राजकारण आणण्याचा कुणीही प्रयत्न करू नये। म्हणजे त्याच्यामध्ये मोठे प्रोजेक्टवर लक्ष ठेवण्यासाठी तिघांनी वेगळ्या वेगळ्या समिती तिथं फॉर्म केलेल्या आहेत। म्हणजे सीएम साहेबांची वेगळी समिती, एकनाथ शिंदे साहेबांची वेगळी, अजितदादांची तिसरीच, आता काल तर कहरच झाला। मुख्यमंत्री सहायता निधी असतो, आता उपमुख्यमंत्री सहायता निधी सुरू केला, नाही तर त्यांनी कक्ष सुरू केला असं आम्हाला कळतंय। उद्या जाऊन कदाचित दादा सुरू करतील। मग याच्यामध्ये काय आहे तर कुरगुड्या हे आमच्या रक्तात आहे आणि कुरगुड्याच आम्हाला जमतं, हे कुठेतरी सरकार त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करते असं आपल्याला म्हणावं लागेल।